नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत। निवडणुकीच्या आधी गोरगरीब कामगार शेतकरी यांचा राजकीय पक्षांना मोठा कळवळ असतो। त्यांच्या हितासाठी जाहीरनाम्यामधून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण सरकार आलं की याच घटकांना वाऱ्यावर सोडलं जातं। असाच काहीसा अनुभव सध्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येतोय। ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा एफआरपीने दर दिला त्यांच्यावर आयकर खात्यानं नोटिसा काढल्या। ही रक्कम आहे तब्बल 5400 कोटी रुपयांची। साखर महासंघाने याविरोधात कोर्टात दाद मागितली, त्यांच्या बाजूने निकालही आला, पण केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। तर दुसरीकडे वोडाफोन या मल्टीनॅशनल कंपनीकडून 3200 कोटीच्या कर वसुलीवर या सरकारनं पाणी सोडलं। साखर कारखान्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या केंद्र सरकारनं वोडाफोन विरोधात अपील का बरं केलं नाही? कोट्यावधीच्या महसुलावर पाणी का बरं सोडलं? सरकार कॉर्पोरेटला एक न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय लावतंय, हा शरद पवार यांचा आक्षेप योग्य आहे का? साखर उद्योगाची स्थिती अडचणीत असताना इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवण्यामागे नेमका या सरकारचा हेतू तरी काय आहे? कॉर्पोरेट कंपन्या आणि शेतकरी यांच्या बाबतीतली सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेग घेऊयात कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी या खास कार्यक्रमात। कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। सरकार गोरगरीब शेतकऱ्यांचं आहे की मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपन्यांचं? हा सवाल निर्माण होण्याचं कारण म्हणजे सरकारची दुटप्पी भूमिका। वोडाफोन या मल्टीनॅशनल कंपनीकडून 3200 कोटींच्या कर वसुलीसाठी कायदेशीर लढाई सुरू होती। मुंबई हायकोर्टात वोडाफोनच्या बाजूने निकाल लागला। त्याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा पर्याय असतानाही केंद्र सरकारनं त्यावर पाणी सोडायचं ठरवलंय। या उलट राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र सरकारनं वेगळी भूमिका घेतली। साखर कारखान्यांकडून सुमारे 5400 कोटी रुपयांच्या कर वसुलीचा वाद मुंबई हायकोर्टात सुरू होता। त्याचा निकाल साखर महासंघाच्या बाजूने लागला। या निकालाविरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात अपील केलंय। कॉर्पोरेट कंपनीला एक न्याय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा न्याय का, असा सवाल केला जातोय। शरद पवारांनी या निमित्तानं थेट सरकारला लक्ष केलंय। सुप्रीम कोर्टाचा निकाल समजा उलटा सुलटा काहीतरी लागला तर कोणाच्याच हातात काही नाही। म्हणजे हे साधे लहान शेतकरी आहेत। वोडाफोनसारखी आंतरराष्ट्रीय कंपनीचे 3200 कोटी हे माफ होऊ शकतात, ह्या लहान शेतकऱ्यांचं कोण माफ करणार? कारण त्यांचं इतकं वजन काही यांचं नाही। मात्र पवारांची भूमिका साखर कारखानदारांना धार्जिणी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलाय। 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार आहेत। त्यावेळी मोदी ऊस दराबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। हेच श्रेय लाटण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। केंद्र सरकारनं कधीही म्हटलेलं नाही की आम्ही मदत करणार नाही। मग असं असताना ते पैसे द्या मगच आम्ही शेतकऱ्याला देतो, अशा पद्धतीनं शेतकऱ्याची अडवणूक करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? कारखानदार आणि सरकार दोघांनाही शेतकऱ्याशी देणं घेणं नाही, असं मला आता वाटायला लागलेलं आहे। ऊसाच्या दरावरून पवार आणि शेट्टींचं राजकारण महाराष्ट्राला काही नवं नाही, पण वोडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपनीला एक न्याय आणि ऊस उत्पादकांच्या साखर कारखान्यांना वेगळा न्याय ही सरकारची भूमिका निश्चितच अन्याय करणारी आहे। नितीन पाटणकरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी या कार्यक्रमात आज चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन। रत्नाकर महाजन, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक। अभय देशपांडे यांचंही या कार्यक्रमात स्वागत। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण हे देखील भारतीय जनता पक्षाची बाजू मांडण्याकरता आपल्याबरोबर असणार आहेत। मधुजी, आपलं स्वागत। अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्याबरोबर बाजू मांडणार आहेत, त्यांचंही स्वागत। देवदत्त निकम, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि काही क्षणात आपल्याबरोबर राजू शेट्टी देखील असतील। या सगळ्यांना घेऊन आपण कॉर्पोरेट तुपाशी आणि शेतकरी उपाशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। अर्थात पहिला प्रश्न अंकुश काकडे यांना। अंकुश काकडे, सरकार कॉर्पोरेटला एक न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय असा लावतोय, असा शरद पवार यांनी आरोप केलाय। याला नेमका आधार काय आहे तुमच्याकडे? अंकुश काकडे। निरगुडकरजी, सर्वप्रथम मी आपल्या वाहिनीने आज उच्च न्यायालयाने आपल्याला दिलासा दिला, त्याबद्दल मी आपल्या वाहिनीचे आणि आपले मनापासून अभिनंदन करतो। थँक्यू। आपण म्हणालात ते खरं आहे की आज ऊस कारखानदारांची परिस्थिती मणीप्रमाणे झालेली आहे। आई जीव घालीना
आणि बाप भीक मागू देईना. FRPची रक्कम दिली जात नाही म्हणून राज्य सरकार साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याचा निर्णय करते आणि FRPपेक्षा जास्त रक्कम दिली म्हणून केंद्रातलं आयकर खातं या कारखान्यांना इन्कम टॅक्स भरण्यासंदर्भामध्ये नोटीस पाठवतं. अशा प्रकारच्या कचाट्यामध्ये साखर उद्योग त्या ठिकाणी अडकलेला आहे. पवारसाहेबांनी जे आज मुद्दे उपस्थित केले हे योग्य आहेत, वस्तुस्थितीला धरून आहेत की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार जातं त्याच्या विरोधामध्ये, परंतु मल्टीनॅशनल कंपनीच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने निकाल झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये जाण्याचं धाडस, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं धाडस हे केंद्र सरकार दाखवत नाही. हे केंद्र सरकार हे उद्योगपती धार्जिण आहे असं म्हटलं त्याच्यामध्ये काही गैर नाही. अदानी असतील, अंबानी असतील किंवा व्होडाफोन असेल किंवा अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्यांना आर्थिक काहीतरी याच्यामध्ये गुंतलेलं आहे अशा प्रकारची शंका येते. वास्तविक पाहता व्होडाफोनकडनं 2400 कोटी रुपये वसूल करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घ्यायला हवा होता. परंतु तसा न घेता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक न्याय आणि उद्योगपतींच्या बाबतीमध्ये एक न्याय. आपण पवारसाहेब म्हणाले ते खरं आहे की शेतकऱ्यांना वाली कोणी नाही आहे, त्यांच्या पाठीमागे कोणी उद्योगपती. बरोबर, पॉइंट वेल टेकन. आपण मधु चव्हाण यांना एक प्रश्न विचारूया. मधु चव्हाण, सध्याच्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची परिस्थिती माहिती असताना देखील त्यांच्यावर इन्कम टॅक्स नोटिसा का बरं बजावण्यात आल्या? मधु चव्हाण, त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आता अंकुशराव असं म्हणाले की जो FRP जे प्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही दर द्या नाहीतर ॲक्शन घेऊ, परंतु FRPपेक्षा जास्त ज्यावेळेला दर दिला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ असा आहे की यांना नफा होतो आणि जिथे नफा असेल तिथे नियमाप्रमाणे त्या ठिकाणी उत्पन्नावर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स हा भरला गेला पाहिजे. माननीय शरद पवार साहेब यांच्यावर भाष्य करण्यात का मी मोठा नाही, परंतु भारतीय जनता पक्षाची बाजू मांडताना मला सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण आदर ठेवून, कारण ते इतके मोठे नेते आहेत, मला नवल वाटते की इतक्या महान नेत्याने असं त्या ठिकाणी विपर्यास करणारं बोलणं कसं करावं. वोडाफोनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जो कर घेतला तो अनफेअर टॅक्स होता. ॲडव्हान्स टॅक्स त्यांना भरायला लावलेला होता, तो सुद्धा रिट्रॉस्पेक्टिव्ह कायदा नवीन बदलून. आणि माझा असा आरोप आहे की त्यावेळेला वोडाफोन कंपनीला त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या अडचणीत आणायचं आणि एअरटेल किंवा अन्य कंपन्यांना फायदा मिळण्यासाठी कोणीतरी दलाल होता असेल त्यावेळेला. अनफेअर होतो, कोणी कंपन्या येणार नाहीत. तुमच्याकडे टॅक्सची जी पद्धत आहे ती अनसर्टन आहे, कोणी येणार नाही. मधु चव्हाण म्हणजेच एका अर्थी विदेशी गुंतवणूकदार, मधु चव्हाण विदेशी गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश द्यावा म्हणून तुम्ही हे केलेलं आहे? नाही नाही नाही, असं नाही. मला उदयजी, मला माझं पूर्ण बोलणं ऐकून घ्या प्लीज जरा. त्यामुळे तो अनफेअर टॅक्स होता. कोणी येणार नाही तुमच्याकडे गुंतवणूक करायला. आपण जर व्यापार वाढला नाही, गुंतवणूक झाली नाही, तर म्हणतील तुमच्या देशात टॅक्सेशन अनसर्टन आहे. कधीही तुम्ही रिट्रॉस्पेक्टिव्ह टॅक्स करणार, कधीही तुम्ही कायदा बदलणार. म्हणून कोर्टाने बारीक त्यांची बाजू घेण्याचा विषयच नाही आहे. कोर्टाने बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जे अनफेअर आहे त्याला त्या ठिकाणी त्या उचलून धरणे कधी भारतीय जनता पक्ष करणार नाही. राहिला मुद्दा शेतकऱ्यांचा, इथे शेतकऱ्यांची काळजी घ्यायला महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं शासन समर्थ आहे. आम्हाला माहिती आहे की आम्हाला मतं कोणी दिली आहेत, तशी शहरातल्या लोकांनी दिली आहेत, तशी ग्रामीण भागातल्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की जिथे FRPपेक्षा तुम्ही ज्यावेळेला जास्त दर देता त्याचा अर्थ तुम्ही नफ्यात आहात, आणि नफ्यात असाल तर भारतातल्या टॅक्सेशनच्या नियमाप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल. त्यामध्ये त्याच्यामध्ये गैर काय आणि कोणाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. बाकीच्या मल्टीनॅशनल आपण या सगळ्याची पार्श्वभूमी येत नाही. बरोबर आहे. आपण या सगळ्याची एक पार्श्वभूमी अभय समजावून घेऊया. एकीकडे 2003 सालापासून मी पाहत आलोय की अगदी विदर्भाला 767 कोटीची त्यावेळेला घोषणा करण्यात आली. ते आत्ता अगदी 7,000 कोटीचं पॅकेज देऊ म्हणून सांगण्यात आलं. आणि आता तर आधारभूत FRP न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या जप्तीचाही आपल्याकडे आदेश आता काढतायत. मला सांगा, या सगळ्या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय असं वाटतं आपल्याला? नाही, मला वाटतं की साखर उद्योग जरी सध्या अडचणीत असला तरी हा इश्यू आजचा नाही आहे. 2011 साली पहिल्यांदा इन्कम टॅक्सने या नोटिसा बजावल्या. त्याला आधार घेतला त्यावेळेस की 1984 पासून ते त्यांनी सगळे ॲरियर्स काढले होते, परंतु नोटिसेस फक्त 2000 ते 2011
या 11 वर्षासाठी साधारणतः 5,300 कोटीच्या रिकव्हरीच्या नोटीस दिल्या. या नोटिसेस कुठल्या आधारे केल्या तर इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये ATP नावाचं एक सेक्शन आहे बरोबर. ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांच्या बाबत उल्लेख केलेला आहे. आता त्याच्यामध्ये सहकारी संस्थांमध्ये जे आता फक्त साखरेपुरताच मुद्दा घ्यायचा झाला तर FRPच्या वर दिला जाणारा जो भाव आहे तो नफा किंवा त्याला डिव्हिडंड म्हणा अशा पद्धतीने तो कन्सिडर केला जातो. आणि त्याची मला वाटतं की 1998 साली एक कमल मिल कोऑपरेटिव्ह मिल वर्सेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशी एक केस होती. नंतर 2002ला कर्नाल मिल्सची एक अशी सिमिलर केस आली होती. त्या सगळ्यात जे निर्णय आले त्याच्या आधारे याच्या वसुलीला सुरुवात झाली. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मुळात त्या ॲक्टमधली जी ATP मधली तरतूद आहे त्याच्यात बदलावी लागेल. कारण त्याच्यामध्ये सुद्धा फार्म प्रोड्यूस किंवा कृषी उत्पादन जे की आज आयकर मोफत आहे त्याला सवलत आहे त्याच्यामध्ये प्रोसेस ज्यावेळेस केली जाते त्याच्यावर त्यावेळेस त्याची विक्री जी होते की ऊसाला जरी सवलत असली तरी त्याच्यापासून बनवल्या जाणाऱ्या साखरेला त्याच्यातून होणाऱ्या विक्रीतून होणाऱ्या लाभाला त्याला सवलत नाही आहे. तर ह्या ज्या त्याच्यामधल्या त्रुटी आहेत जर शेतकऱ्यांना सरकारला दिलासा द्यायचा असेल तर मुळात जी तरतूद आहे त्यात बदल करावा लागेल. जोपर्यंत ती तरतूद दूर केली जाणार नाही तोपर्यंत हा मला वाटतं तफावत दूर होणार नाही. दुसरा प्रश्न झाला वोडाफोन आणि याचा. तर ठीक आहे त्याची सांगड आज घातली असली तरी दोन्ही इश्यू वेगळे आहेत. वोडाफोनमध्ये मगाशी मधू चव्हाण म्हणाले ते बरोबर आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट प्रमाणे की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट प्रमाणे पिनल किंवा टॅक्स हा तुम्हाला लादता येतो की नाही या संदर्भातला तो इश्यू होता आणि त्याच्यावर अपेक्स कोर्टाने 11-12च्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. आता हा त्याच्या पुढचा विषय होता त्यामुळे गव्हर्नमेंटने मला वाटतं आत्ता निर्णय घेतला असेल की या संदर्भात पुढे जाऊ नये. परंतु आता जो साखरेचा जो प्रश्न आहे या संदर्भात सरकारला निश्चितपणे भूमिका घेता येईल. वोडाफोन आणि साखर यांची गल्लत सांगड घालणं योग्य नाही असं आपलं मत आहे. नाही इश्यू वेगळे आहेत परंतु मला वाटतं की शरद पवारांनी ते बरोबर हेरलं की या प्रकरणात तुम्ही जात नाही आहात आणि इकडे जात आहात तर हे सरकार नेमकं कोणाचं आहे. मला वाटतं की सरकारने आता आज साखर उद्योग अडचणीत तर सरकारला स्पष्टपणे भूमिका घ्यावी लागेल की हा आम्ही ATP मध्ये दुरुस्ती करून सहकारी शेतकऱ्यांच्या मालकीच्या तोडग्याबद्दल बोलताय त्या तोडग्यावर आपण येऊया. रत्नाकर महाजन काय आपल्याला वाटतं की एकीकडे साखर उद्योग अडचणीत असताना त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या नोटिसा बजवायच्या आणि दुसरीकडे अशा प्रकारे आता वोडाफोनची त्याचं कंपॅरिझन केलं गेलेलं आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की साखर कारखाने हा किंवा सहकार चळवळ त्यातली हा काँग्रेसचा किंवा NCPचा एक प्रकारे कणा आहे, आत्मा आहे. ग्रामीण महाराष्ट्रावरची तुमची पकड त्यातनं दिसते ती कुठेतरी भारतीय जनता पक्षाला खिळखिळी करायची आहे म्हणून अशा प्रकारचे डाव लढले जात आहेत. तत्पूर्वी एक आठवण आपल्याला करून दिली पाहिजे. अरुण जेटली अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्याही वेळेला वोडाफोनच्या संदर्भातल्या या मागण्या होत्या त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला आणि ते असं म्हणाले त्यांचे शब्द आहेत की सॉव्हरीन राईट ऑफ द गव्हर्नमेंट टू लेव्ही टॅक्सेस हा मला मान्य आहे पण या संदर्भात सध्या वोडाफोनच्या संदर्भात सध्या लीगल प्रोसेस चालू आहे ती मी पूर्ण करायला अवधी देईन. म्हणजे त्या बाबतीत आज मी काही सांगणार नाही तर ती कायदेशीर प्रक्रिया जी आहे म्हणजे काही लवादासमोर आहेत काही न्यायालयाच्या ह्याच्यासमोर आहेत. माझा प्रश्न असा आहे की हा निर्णय घेताना ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री अर्थमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने करून घेतली आहे का. जर नसेल घेतली तर ते त्यांच्याच शब्दावर मागे गेलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. नंबर 1. नंबर 2 सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने हे दोन्हीही या उद्योगामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे त्यामुळं या कारखान्यांना जरी समजा नफा झाला तरी तो कुणा चेअरमनच्या खात्यात जात नाही व्हाईस चेअरमनच्या खात्यात जात नाही मॅनेजिंग डायरेक्टरच्या खात्यात जात नाही तर तो जो पैसा आहे तो सभासदांमध्ये वाटला जातो. ऑन पीस ऑफ पेपर तुम्ही म्हणताय ते खरं आहे परंतु साखर कारखान्यांमधलं राजकारण हे काँग्रेसच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या पकडीचा पाया आहे हे तर तुम्ही मान्य कराल. नाही ती आणखीन वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल भाजप शिवसेनेच्या मनात असलेली असूया हे एक ऐतिहासिक सत्य आहे. मी त्याच्याही पलीकडे जातोय ते असं म्हणतोय की त्या कारखान्याचे सभासद
आणि सभासद नसलेले पण त्या कारखान्यांना ऊस देणारे हे जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये मिळणाऱ्या भावानुसार तो भाव ठरतो. त्यामुळं हा नफा हा शेवटी शेतकऱ्यांच्याच हातात जातो आणि म्हणून यावर इन्कम टॅक्स असू नये ही या उद्योगाची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. आणि त्यातूनच ह्यांनी आत्ता जे सांगितलं ती केस हायकोर्टामध्ये गेलेली होती. तेव्हा ते प्रलंबित असताना अशा प्रकारे सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय हा या सरकारच्या हेतूबद्दल नाही म्हणलं तरी शंका घेण्याला जागा आहे. आणि त्याच वेळेला 100 ते 150 कोटी प्रत्येक कारखान्याला देणं शक्य आहे का आलेल्या नोटीसीनुसार? याविषयी बोलतील देवदत्त निकम. एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. झी 24 तास आपण पाहताय. कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी. कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी या कार्यक्रमात आपल्या सोबत आता राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी हे भाजपसोबतच्या महायुतीतून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार आहेत. राजू शेट्टी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. देवदत्त निकम, प्रत्येक कारखान्याला 100 ते 125 कोटी रुपये भरण्याची नोटीस आली आहे. एवढी रक्कम कारखाने भरू शकतात का? आणि भरू शकत नसतील तर का भरू शकत नाहीत? नमस्कार. ज्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जे असेसमेंट झालं इन्कम टॅक्सचं त्यानुसार 10-11 पर्यंत जवळपास 71 कोटी रुपये त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची लायबिलिटी आलेली आहे. आणि नंतर पुढच्या 4 वर्षामध्ये ती जवळपास अजून 55 कोटी रुपये म्हणजे अशी जवळपास 125 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स त्या ठिकाणी येतो आहे. आज सहकारी साखर कारखानदारी ही जी आहे ही कोणाच्या व्यक्तीच्या एकट्याच्या मालकीची नाही. सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ही सहकारी चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. आणि आज या राज्यामध्ये जवळपास सहकारी 99 कारखाने चालू आहेत. आज जो प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित आहे की जी आधारभूत किंमत FRP जी आपण म्हणतो तीच आज कारखान्यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येत नाही. मग आज जर तुम्हाला 9-10 कोटी रुपये जर देण्याची व्यवस्था कारखान्याकडे नाही तर एवढे मोठे कारखान्यांना जो इन्कम टॅक्स आलेला आहे 125 कोटीचा, आता आमच्या कारखान्यात उदाहरण घेतलं तर जो कारखाना उभारणीला त्यावेळी 99-2000 45 कोटीमध्ये कारखाना उभा राहिला आणि आज त्याचं मूल्य जर करायचं झालं आणि नंतर 20 प्रकल्प झाला असेल तो 90 कोटी रुपयाला. म्हणजे जे कारखाना 125 कोटी रुपयाची ज्याची उभारणीची किंमत आहे त्याला जर 125 कोटीचा जर या ठिकाणी इन्कम टॅक्स आला तर तुझी संस्था कुठून भरणार हा खरा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे म्हणजे तुमच्यामध्ये बहुतांशी कारखान्यांची अशी परिस्थिती आहे की आता त्यांना अशा प्रकारचे 100 ते 125 कोटी रुपये देता येणं शक्य नाही. राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत. राजू शेट्टी, एकीकडे FRP दिलं नाही तर कारवाईचा धाक दाखवायचा आणि रक्कम दिली तर इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवायच्या, यातून सहकार चळवळ मोडीत काढायचा या सरकारचा डाव आहे का? हा प्रश्न तुम्हाला अशा करता विचारतोय कारण महायुतीचे घटक म्हणून अद्याप तरी आपण त्यांच्यात सहभागी आहात. या बाबतीत हे जे काही अर्थ खात्यानं प्राप्तिकर खात्यानं ज्या काही नोटिसा दिलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि केंद्र सरकारच्या अर्थ विभागाला आपली बाजू पटवून देण्यामध्ये राज्य साखर संघ, राष्ट्रीय साखर संघ हे अपयशी ठरले आहेत, कमी पडलेले आहेत. पवारसाहेब 10 वर्षे कृषी मंत्री होते. सहकार हा विभागही त्यांच्याकडेच होता. त्यावेळी ते वजनदार मंत्री होते केंद्रातले. देशाचे पंतप्रधान अर्थतज्ञ होते. देशाचे त्यावेळेचे अर्थमंत्री मग ते प्रणव मुखर्जी असतील किंवा चिदंबरम असतील यांच्याबरोबर पवारसाहेबांचे संबंध अतिशय चांगले होते. खरं तर 10 वर्षापूर्वी ह्या नोटिसा ज्यावेळी आल्या त्याचवेळी सहकार हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालतो आणि त्यामुळं फायदा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे पटवून सांगायला पाहिजे होतं. आणि त्याचवेळी ह्या नोटिसा रद्द करायला पाहिजे होत्या. त्याऐवजी कोर्टात जाण्याचा मार्ग राज्य साखर संघानं का निवडला मला माहिती नाही. आणि हायकोर्टामध्ये साखर संघाच्या बाजूने निकाल लागलेला असताना सुद्धा आता प्राप्तिकर विभाग सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे.
मुळात मुद्दा असा आहे की 10 वर्षापूर्वीच पहिल्यांदा ज्यावेळी या नोटीस आल्या त्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं सरकार होतं, त्यांचं आघाडी सरकार होतं, त्यावेळी या नोटिसा रद्द करायला पाहिजे होत्या. राहिला मुद्दा दुसरा, पवार साहेबांच्याच कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये कृषी मूल्य आयोग येतो. या कृषी मूल्य आयोगानं पूर्वीची MSP SLP स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस किंवा त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल म्हणजे FRP फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राइस ही ठरवत असताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाजवी न धरल्यामुळं तो कारखान्यांना सोयीचा जावा, कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस स्वस्तामध्ये घेता यावा या हेतूनं सातत्यानं कमी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आता जो काय FRP वाढलाय तो हा आमच्या दीर्घकाळच्या संघर्षाचा परिणाम आहे आणि तो कमी FRP झाला. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना दिसत होतं बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळतो, उपपदार्थ चांगल्या किमतीला विकले जातात, मग हे साखर कारखाने SMP नावाखाली कमी भाव आपल्याला का देतात? आंदोलन करायचे. राजू शेट्टी तुम्हाला मी थांबवतो अशा करता. माझा मुद्दा पूर्ण होऊ दे. बोला. माझा मुद्दा पूर्ण करतो. काय मला म्हणायचं हे समजून घ्या. तर मुळामध्ये त्याच वेळी जर वास्तव SMP किंवा FRP दिला असता तर FRP पेक्षा जास्त पैसे कारखान्याने दिले हे दिसलंच नसतं. आणि मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की कॉर्पोरेटला एक न्याय आणि शेतकऱ्यांना एक न्याय असं शरद पवार यांनी म्हणून एक प्रकारे भाजपला अडचणीत आणलंय का राजू शेट्टी यांना अडचणीत आणलंय? कारण तुम्हाला मी प्रश्न, हे सरकार सहकार चळवळ मोडीत काढतंय का किंवा तसऱ्यांचा डाव आहे का, तसऱ्यांचे प्रयत्न आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही शरद पवार यांच्या भूमिकेचं विवेचन केलं. ते गैर आहे अशातला भाग नाही किंवा ते आत्ता अप्रस्तुत आहे अशातलाही भाग नाही, परंतु माझा प्रश्न होता तो या सरकारच्या भूमिकेवर होता. तुमची टीका ही शरद पवारांवर आहे परंतु या सरकारवर नाही, याचं इंगित एकदा काय आहे ते महाराष्ट्राला कळू द्या. हे मुळामध्ये संकट का आलं एक लक्षात घ्या उदयजी. हे संकट शेतकऱ्यांच्यावर किंवा साखर कारखानदारीवर का आलं हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळी जर योग्य पद्धतीनं FRP दिला गेला असता तर FRP पेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. उलट 8.5% रिकव्हरीचा जो बेस होता तो पवार साहेबांनी 9.5% रिकव्हरी केला. तिथं टनाला 100-150 रुपये शेतकऱ्यांचं मारले गेले. हे जर केलं नसतं तरी सुद्धा FRP पेक्षा जास्त कारखान्याने दिला असं झालंच नसतं आणि ते आयकर विभागानं नफ्यामध्ये धरलेलं असतं हे समजावून घ्या. आणि आता ज्या नोटीस आल्या त्या सरकारनं पाठवलेल्या नाहीत, आयकर विभागानं पाठवलेल्या आहेत आणि कोर्टामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे NDA सरकार जरी असलं मोदींच्या नेतृत्वाखालचं, ते जर शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणार असेल तर त्याला विरोध करण्याची धमक राजू शेट्टीमध्ये आहे. त्याची चिंता कोणी करायचं काही कारण नाही. मी नेहमी शेतकऱ्यांच्याच बाजूला राहणार आणि पवार साहेबांचा एक मुद्दा बरोबर आहे की हे पैसे कारखान्यांनी भरता कामा नयेत या मताशी मीही सहमत आहे. कारण या पैशाशी हे पैसे भरण्याची कारखाने काही देणं लागत नाहीत. मुळामध्ये सहकारी साखर कारखाने हे ना नफा ना तोटा या तत्वावर चालतात. बरोबर आहे, परंतु आता या क्षणाला मुद्दा असा आहे की हे सगळं राजकारण करण्यामागं किंवा घडण्यामागं काही महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांमधल्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत का याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी. कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी या कार्यक्रमात आपल्याबरोबर अभय देशपांडे. अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. काही महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांच्या ज्याचे आज मंत्री आहेत अशांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हा सगळा राजकारणाचा डाव मांडला जातोय. मला वाटतं की नोटिसा तर इश्यू करण्याचं काही कारण नव्हतं की सरकारने यावेळेस आत्ताच या नोटिसा इश्यू करण्याचं. आज साखर उद्योग अडचणीत आहेत आणि कारखाने FRP प्रमाणे पैसे देऊ शकत नाहीत. सरकार आज कुठलंही पॅकेज द्यायला कारखान्यांना तयार नाही, जे की मागच्या सरकारने कारखान्यांना मोठ्या प्रमाणात एक बिनव्याजी कर्ज दिलं होतं, त्याचं व्याज सरकारने भरलं होतं, असं मोठं पॅकेज दिलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जर सरकारला आज जर कारखानदार
FRP पेक्षा कमी दराने पैसे देत असतील आणि त्याचा रोष जर तिथल्या संचालकांना किंवा तिथल्या ज्यांच्या हातात कारखाने त्यांना पत्करावा लागत असेल तर स्वाभाविकच एक काउंटर मूव्ह करून की बाबा या सगळ्या परिस्थितीला केंद्र सरकारचं जे असहकाराचं धोरण आहे सहकाराच्या बाबतीत ते जबाबदार आहे असं एक दाखवण्याचा प्रयत्न याच्यातून निश्चितपणे झालेला आहे. आणि योगायोगाने हे दोन्ही निकाल एकाच वेळेस आले, नोटिसा एकत्र आल्या आहेत आणि वोडाफोन एकत्र आलंय, त्याच्यामुळे त्याची सांगड घालणंही सोपं झालंय. आणि चतुरपणा शरद पवार यांनी दाखवला. नक्कीच. मधू चव्हाण, एकीकडे साखर कारखान्यांच्या निवडणुका आल्या, दुसरीकडे साखर कारखान्यांची आर्थिक हालत खस्त आहे. अशा वेळेला अशा प्रकारची धमकी देणं, नोटिसा पाठवणं, याला तुमच्या सरकारची एकमताची मान्यता आहे का असा माझा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे, तुमच्या सरकारमध्ये देखील अनेक साखर कारखान्यांचे मालक, सहकारी साखर कारखान्यांचे मालक, सहकारी म्हणजे संचालक आपण म्हणूया, ते कार्यरत आहेत, मंत्री आहेत. याच्यामध्ये राजकारणाचा किंवा त्या ठिकाणी कोणाला अडचणीत आणण्याचा मुद्दा नाही आहे. मुळामध्ये आपण अतिशय आता भाष्य केलं त्या ठिकाणी बरोबर आहे की माननीय शरद पवार साहेब इतके देशातले मोठे नेते, धुरंधर, चाणाक्ष आहे की त्यामुळे त्यांना माहिती आहे की तर्काच्या आधारावर तरी त्यांनी एकाच वेळेला निकाल आल्यामुळे देशपांडेने सांगितल्याप्रमाणे त्याची सांगड घातलेली आहे. मुळामध्ये या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे जे नोटिसेस आलेले आहेत ते FRPच्या पेक्षाही जास्त ज्यांनी त्या ठिकाणी दर दिलेले आहेत किंवा त्या ठिकाणी तशाच लोकांना, याचा अर्थ असा की आताच राजू शेट्टी की आपण सगळे म्हणतो ते सूत्र आहे सहकारामध्ये, ना नफा ना तोटा. मग नफा ना तोटा झालेला असेल तर नोटिसा दिल्या असतील तर भाग वेगळा, परंतु इथे तुम्ही जे काय भाव देणं आवश्यक आहे कायद्याप्रमाणे FRP पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त भाव दिले त्याचा अर्थ तुम्हाला नफा झालेला आहे आणि त्यांनाच नोटिसेस दिलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून राजकारणाचा किंवा निवडणुकीचा भाग नाही आहे. आता महाजन साहेब म्हणाले की आम्हाला आकस आहे, मगाशी म्हणाले, परंतु आपल्याला माहीत असेल की राजकारणामध्ये विचारांची एकमेकांच्या विरोधी असले तरी आदरणीय शरद पवार साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दोघांनी मिळून या साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे, एकमेकांच्या सल्ल्याने केलेलं आहे. म्हणजे दोघांचं कौतुक आहे की एकाच वेळेला ते शेतमजूर, ऊस उत्पादक यांच्याही न्याय गोष्टीसाठी बोलत होते आणि त्याच वेळेला साखर मालक असतील, साखर कारखानदार यांच्याही बोलत होते. आणि मला असं वाटतं की मान्य मधू चव्हाण, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. अशा प्रकारचा मधू चव्हाण आपण इतिहास जाऊ द्या, मला आत्ता सांगा, हा निर्णय होत असताना तुमच्या सरकारमधल्या सर्व मंत्रिमंडळाची याला एकमतानं मंजुरी आहे का याच्या मागे बहुमत आहे? एकमताने मंजुरी असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं शासन चालत नाही. सगळे एकमतानेच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत आहेत. आतापर्यंत जे महाराष्ट्र शासन काय सांगाल, काय वाटतं गेल्या नाही, मुळामध्ये असं आहे की म्हणजे विचारातली त्रुटी आपल्या इथे लक्षात येईल. FRP संबंधीचा जो कायदा आहे तो असं सांगतो की FRPची जी रक्कम आहे ती कारखान्याने दिली पाहिजे आणि त्यावरची देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी हे राज्य सरकार तर स्वीकारत नाहीच, वर ज्यांनी इकडून तिकडून कर्ज वगैरे रूपाने उभा केलेली रक्कम त्यात मिळवून जे दिली आहे त्या कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा देण्याचं समर्थन करतंय. म्हणजे हे नक्की कुणाच्या बाजूचे आहेत याविषयी जर संभ्रम निर्माण झाला तर त्यात काही चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही. FRPचा कायदाच मुळात असा आहे, त्या कायद्यानं टाकलेली जबाबदारी तुम्ही पार पाडत नाही. आणि दुसरीकडं इन्कम टॅक्स ॲक्टमधल्या एका प्रोव्हिजनचा आधार घेऊन तुम्ही त्यांच्यावर टॅक्सच्या नोटिसा करता आणि त्याचं समर्थन करता. याच्यावरनं तुम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी चळवळ याच्याबद्दल काय फार देणं घेणं नाही. मला एक छोटासा प्रश्न, बरोबर, आता मला एक छोटासा प्रश्न पडलाय की याची सुरुवात कोणी केली होती, NDA सरकारनं का UPA सरकारनं? मुद्दा सुरुवात कोणी केली ती हा नाहीच आहे. म्हणून मी मगाशी आपल्याला जे सांगितलं ते की सहकारी साखर कारखाने किंवा एकूण सहकारी चळवळ ही नफ्यासाठी चालत नाही, त्यामुळे त्याला इन्कम टॅक्स मधनं सूट. आपण राजू शेट्टी यांच्याकडे जाऊया. या नोटिसा आलेल्या होत्या. बोला राजू शेट्टी बोला. मुळामध्ये ह्या ज्या नोटिसा आहेत या 8-10 वर्षापूर्वी ज्यावेळी FRP ही दाबून ठेवलेली होती, कमी दिली जात होती आणि तुलनेनं शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यावा भाग पाडत होतो आम्ही चळवळीच्या माध्यमातून, त्यावेळी सरकारनं बांधून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाव तुम्ही
दिला म्हणून त्याच्यावरचा आयकर भरायला पाहिजे अशा नोटिसा या मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आयकर खात्याने काढलेल्या आहेत हे लक्षात ठेवा. आत्ताच्या सरकारने या काढलेल्या नाहीत. ही केस चालली होती हायकोर्टामध्ये, त्याचा निकाल राज्य साखर संघाच्या बाजूला लागला आणि आयकर विभाग आता फक्त सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायला जात आहे त्या निकालाच्या विरोधात. आत्ताच्या सरकारचा जो काही रोल असेल तो एवढाच आहे की त्यांनी आयकर खात्याला सांगायला पाहिजे होतं झालं ते झालंच, हायकोर्टाचा निर्णय मान्य करा आणि या पैशावर पाणी सोडा असं म्हणायला पाहिजे होतं. ही फक्त आत्ताच्या सरकारची चूक आहे. बरोबर. मुद्दा तोच आहे की जर हायकोर्टानं असा निर्णय दिला असेल, तो जर राज्य सरकारला मान्य नसेल तर त्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करायला राज्य सरकार चालढकल का करतंय हाच मुद्दा आहे. बरोबर आहे. या पलीकडे आणखीन दोन मुद्दा आहे की राजू शेट्टी यांनी एक असं मत व्यक्त केलं आणि त्याच्यावर अंकुश काकडे यांचं मत विचारणार एका ब्रेक नंतर. नरेंद्र मोदी बारामतीत येऊन उसाला अधिक दर देण्याची घोषणा करणार आहेत आणि त्यामुळे सारं श्रेय लाटण्यासाठी शरद पवार हे करतायत. याविषयी अंकुश काकडे एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. झी24 तास आपण पाहताय कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी. कॉर्पोरेट तुपाशी शेतकरी उपाशी आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, पुढच्या काही दिवसात नरेंद्र मोदी बारामतीला आणि तिथे येऊन ते उसाच्या दराची घोषणा करणार आहेत. त्याचं क्रेडिट आपल्याला मिळावं याकरता चाललेला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळा खटाटोप आहे असा आरोप राजू शेट्टी करतायत. काय सांगाल? राजू शेट्टींकडनं आरोप करण्याशिवाय आम्ही दुसरी काहीच अपेक्षा करू शकत नाही. उदयजी यापूर्वी देखील देशाचे अनेक पंतप्रधान, अनेक राष्ट्रपती, इतर देशांचे काही महत्त्वाचे व्यक्ती बारामतीला येऊन गेले आहेत. पण येत्या 14 तारखेला नरेंद्र मोदी येणार आहेत. त्याचा इतका गोंगाट का होतो याचं मला आश्चर्य वाटतं. आणि कुठेतरी पंतप्रधान येत आहेत आणि ते काहीतरी घोषणा करतील आणि त्याचा फायदा आपल्याला राजकीय मिळावा इतक्या कोत्या प्रवृत्तीचे पवारसाहेब आहेत असं आपण देखील मान्य करणार नाही. महाराष्ट्र गेली अनेक वर्ष पवारसाहेबांना ओळखतो. अशा प्रकारचं कोत्या प्रवृत्तीचं राजकारण यापूर्वी देखील त्यांनी केलं नाही, आता देखील ते करत नाहीत. शेतकऱ्यांच्या या साखर कारखानदारीच्या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात आज व्यवसायावरती या क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी साधक बाधक चर्चा केली आणि या संकटाला आपण कसं सामोरं जावं याच्या संदर्भामधले काही महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले. आणि योगायोगाने काल ओडाफोनचा जो निर्णय आला त्या बाबतीमधली शासनाची भूमिका आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस कारखानदार या बाबतीतली केंद्र सरकारची भूमिका ही किती दुटप्पीपणाची आहे हे दाखवण्याचा केवळ प्रयत्न या कार्यक्रमातला शेवटचा दुसरं कुठलंही राजकारण नाही. या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न मी चर्चेला घेतो. देवदत्त निकम, तुमच्यापासून सुरुवात करूया. या महाराष्ट्रातले कारखानदार, साखर उद्योगातले सहकारी कारखानदार आणि शेतकरी यांचा या सरकारकडून पूर्णपणे भ्रमनिराश झालाय असं आपलं मत आहे का आणि तो कशा करता? येस, बरोबर आहे. आपण जो विषय या ठिकाणी मांडला तो शेट्टी साहेबांना मला या ठिकाणी एवढंच नमूद करावं असं वाटतं की आज पवार साहेब सत्तेत नाही तरी देखील तुम्ही पवार साहेबांवरच सांगता की पवार साहेबांनी असं केलं तसं केलं. तुम्ही एक सांगायला पाहिजे होतं, FRPचा विषय गेल्या वर्षी देखील आला होता. तुम्ही आंदोलन केलं होतं. तुमची मागणी FRPची नव्हती. तुम्ही सांगत होते उसाला भाव 3,000 मिळाला पाहिजे, 4,000 मिळाला पाहिजे. आज तुम्ही तुमचं सरकार सत्तेत असताना तुम्ही सांगताय FRP किमान त्या ठिकाणी दिली पाहिजे. मला एक सांगायचं शेट्टी साहेबांना की पवार साहेबांनी गेल्या वर्षी जवळपास या महाराष्ट्रातील किंवा देशातील असतील सहकारी साखर कारखाने असतील, अन्य कारखाने असतील, त्यांना 3 वर्षाकरता जी तुमची ड्युटी असते, एक्साईज ड्युटी, ती बिनव्याजी पद्धतीनं FRPचं पेमेंट देण्याकरता दिली. 6-7 साली सुद्धा कारखान्यांना कर्जाचं पुनर्गठन करून त्या ठिकाणी दिलं. दुधाचे दर पवार साहेबांच्याच काळात वाढले. गहू असेल, तांदूळ असेल, सर्व FRP ह्या पवार साहेबांनी सर्व शेतीमाल राजू शेट्टी, सहकारी साखर कारखानदार आणि शेतकरी या दोघांचाही भ्रमनिराश झाला या सरकारकडून. हॅलो राजू शेट्टी बोला. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हा मी बोलतोय, मला एवढंच सांगायचं आहे की पवारसाहेब फारच मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल आक्षेप घेत नाही. मी तरी कुठं सत्तेत आहे, पण मला मी काहीच करत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही.
अशा प्रकारची टीका पहिल्यांदा पवार साहेबांनी केली. म्हणून मी सांगितलं की पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री असताना ज्या काळामध्ये 10 वर्षामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले गेले त्याचे परिणाम आता साखर कारखानदारांना भोगावे लागत आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागतात, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि पवार साहेब फार मोठे नेते आहेत, मलाही माहित आहे. त्यांचा फार वट आहे, विरोधी पक्षात असले, कुठल्याही पक्षात असले, कुठलाही पंतप्रधान असला तरी ते पवार साहेबांच्या शब्दाला मान देतात, हेही मला माहित आहे. मोदी साहेबांचे त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, हेही मला माहित आहे. 14 तारखेला ज्यावेळी बारामतीला मोदी साहेब येतील त्यावेळी त्यांनी पवारांनी सांगावं, पवार साहेबांनी, की ही इन्कम टॅक्स माफ करून टाका. मोदी साहेब एका मिनिटात माफ करतील याच्याबद्दलही माझ्या मनामध्ये काही शंका नाही. फक्त माझ्या मनामध्ये प्रश्न एवढाच निर्माण झालेला आहे की बारामतीला मोदीजी ज्यावेळी आले होते त्यावेळी ते म्हणाले होते की पवार काका पुतण्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करायला मी बारामतीला आलेलो आहे. आता 6-7 महिन्यानंतर पवार काका पुतण्यांचं वर्तन सुधारलं की मोदी साहेबांचे विचार बदलले, हे समजून घेण्यामध्ये मला जास्त रस आहे. बरोबर आहे, तुमची जहरी टीका ही देखील आता त्या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत आणि अशा प्रकारचं पंतप्रधानावरती आक्षेप घेणं हे काही योग्य नाही. नाही, बरोबर आहे. दोन्ही कार्यक्रमांची, दोन्ही गोष्टींची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. निवडणुकीच्या नंतर केले वक्तव्य. मधू चव्हाण बोला. मोदी साहेब आमचे मित्र आहेत, राजू शेट्टी साहेब, परंतु मोदी साहेबांचे विचार काही बदललेले नाहीत. एका स्पष्ट दिशा आणि त्या ठिकाणी स्पष्ट नीती अशाच भावनेने ते चाललेले आहेत. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी बोलावं याचं मला वाईट वाटतं, कारण ते आमचे चांगले मित्र आहेत, प्रामाणिक मित्र आहेत. त्या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे की या संबंधीचा जो निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा असेल तो भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार जे केंद्रामध्ये आहे ते नक्की घेईल. माझी राजू शेट्टी साहेबांना, अंकुश काकडे साहेबांना, पवार साहेबांना सगळ्यांना विनंती की महाराष्ट्र शासन वगैरे सगळ्यांनी मिळून केंद्राकडे जावं आणि योग्य काय आणि अयोग्य काय या संबंधीचा विचार करावा. परंतु ओडाफोन आणि या दोन गोष्टीची सांगड घालणं म्हणजे दिशाभूल करणं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. अभय देशपांडे, भ्रमनिरास होतोय का शेतकऱ्यांचा आणि साखर कारखानदारांचा? मला वाटतं की यातले राजकीय प्रत्यारोप जर बाजूला ठेवले तर आज सहकार वाचवण्याची गरज आज आलेली आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत म्हणालं तर आत्ताच्या अतिशय अडचणीच्या काळातून जातोय. या काळातून वाचवायचं असेल तर त्यांना कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागेल. फक्त FRP वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कायद्यात काही बदल करावे लागतील. सहकारातील भ्रष्टाचार जर असेल तर तो दूर करावा लागेल, पण तो सहकारच मोडीत काढायचा म्हणजे राजकीय कारणासाठी सहकारच मोडीत काढायचा म्हणजे घरात ढेकूण झाले म्हणून घर पेटवून देण्यातला प्रकार आहे. मला वाटतं की अशी टोकाची भूमिका सरकारने जर घेतली तर हा उद्योग वाचणार नाही. सहकारी संस्था हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेवटी आज महाराष्ट्राचं जे पश्चिम महाराष्ट्राला विशेषतः जी प्रगती झाली त्याच्यात सहकाराचा फार मोठा वाटा होता. अशा वेळेस मला वाटतं की कायमस्वरूपी तोडगा करायचा असेल तर कृषी उत्पादनाचे किंवा कृषी प्रोसेसिंगच्या जे युनिट आहेत त्याला आयकरातून सवलत द्यावी लागेल. कारण शेवटी आयकर जरी कारखान्यांकडून वसूल केला असला तरी कारखाने काही नोटा छापून भरणार नाहीत, तो शेतकऱ्यांकडून वसूल घेणार. आणि जर मी 10 लाखाचा गूळ तयार करत असेल तर मला कर नाही, पण साखर कारखान्याकडून 1 लाखाचं पेमेंट येणार असेल तर त्याच्यातून जर कर कापला जाणार असेल तर मला वाटतं की ती विसंगती होईल. त्याच्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगाला जोपर्यंत याच्यातून वगळलं जात नाही सगळ्यात पारदर्शकतेची गरज आहे. नक्कीच आहे, जो पारदर्शकतेची गरज आहे आणि ती नव्हती म्हणूनच कॉर्पोरेट तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशा प्रकारचा कार्यक्रम आम्हाला करायला लागला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.